नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत हनुमान टेकडी बघण्यासाठी, जी की सिम्बायोसिस कॉलेजच्या जवळ आहे, SB रोड येथे. माझ्यासोबत आहे साई आणि मी आहे आता हनुमान टेकडीच्या एंट्रन्स जवळ, जी की आहे बाबासाहेब आंबेडकर स्मारक संग्रहालयाच्या जवळ. इथे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी येऊ शकता वॉक करण्यासाठी. इथे खूपच चांगलं असं वातावरण असतं. जवळपास 200 ते 250 मीटरचं अंतर आहे रोडपासून. इथे खूप सारे कॅक्टसचे झाड बघून मला हे लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा जास्त काटे तर माझ्या जीवनामध्ये आहेत. हे जे मंदिर टाईप जे स्ट्रक्चर आहे, हे आहे पागोडा, जे की बुद्धिस्ट टेम्पल आहे. आयुष्यामध्ये सरळ डिसिजन न घेता नेहमीच वेडेवाकडे डिसिजन जसे घेतो, तसंच मी ते रस्त्यावर सुद्धा वेडेवाकडे चालत आहे. पुण्यात 1-2 वेळा पाऊस पडल्याच्या नंतर कशी हिरवळ फुटलेली आहे तुम्ही बघू शकता. तसेच इथे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आणि हा बघा सस्ता शाहरुख खान कशा प्रकारे पोज देत आहे. इथून आम्ही निघालो पुढे मंदिराकडे. मंदिराकडे जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष बघायला मिळतील, फुले बघायला मिळतील. तसेच या ठिकाणी आता उन्हाळा असल्या कारणाने या ठिकाणी तेवढी हिरवळ नाहीये जेवढी असायला हवी. समोर थोडासा चढ दिसतात, साई लागला पळायला, त्याच्या मागे मी पण पळत सुटलो. पळत सुटताना लक्षात आलं की रोज पळायला हवं. टेकडीवर पोहोचतात पावसाची थेंब सुरुवात झाली. इथे टेकडीवर वॉकिंगसाठी फुटपाथ केलेला आहे. वॉकिंग आणि जॉगिंग तुम्ही इथे करू शकता. समोरच मंदिर आहे. मंदिराला जाण्याच्या अगोदर साई बोलतोय की सबस्क्राईब करा. समोर मंदिर आहे. मंदिराकडे आम्ही दोघं पण निघालो आणि दोघांनीही मारुतीचे या ठिकाणी दर्शन घेतले. तुम्ही आता मंदिर बघू शकता. मंदिर खूप सुंदर असं आहे. इथे तुम्ही सकाळी येऊन मेडिटेशन सुद्धा करू शकता. वर टेकडीवरच मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा हौद आहे, ज्या ठिकाणी पक्षी पाणी पितात. तसेच या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी खूप सारे इक्विपमेंट आहेत. इथे पुलअप्स मारण्याचा प्रयत्न केला, फक्त एक गेला आणि यावरून लक्षात आलं की शरीर हे फक्त आणि फक्त सुटलेलं आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा ताकद राहिलेली नाही. माझ्याकडे बघून साईला सुद्धा जोश आला आणि साई डबल बार मारण्यास सुरुवात केली. या हनुमान टेकडीहून आपल्याला पुण्याचं दर्शन सुद्धा होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.